करतेस मला टीस करतेस कशी का करतेस तुला बघताच वाढतोय टेम्परेचर माझी हार्ट बीट फास्ट सॉफ्ट नेचर लाईक अ बाबी गर्ल मला हॉस्पिटल वाडे बाडी मला तुझा दिल पाहिजे मी ठीक होईल मला तुझा स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या एजे क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण खूप खतरनाक बनवलेलाच आहे. आजचा व्हिडिओ आपण कॅपकट प्रो या ॲप्लिकेशनमधून बनवलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये लागणार जे मटेरियल आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. सोबतच तुम्हाला जर कॅपकट पाहिजे असेल कॅपकट प्रो तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तिथून तुम्ही टेलिग्रामवर जाऊन पिन लिंकमधून डाउनलोड करू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा VPN कनेक्ट केल्याशिवाय कॅपकट प्रो चालूच होत नाही, इफेक्ट्स डाउनलोड होत नाही. तर हे VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे. हा तर इथं वरती क्लिक केल्याच्या नंतर इथं कनेक्ट नावाचा ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक केल्यावर कनेक्ट होऊन जाईल. कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. अशा प्रकारे कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन करतो. एक मिनटं मी प्रीसेटमध्ये होतो मी. तर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला जो फोटो आहे तो इथून सिलेक्ट करायचा कोणता असेल तो. हे फोटो मी डेमोसाठी वापरले, तुम्ही तुमचा स्वतःचा फोटोसुद्धा वापरू शकता. त्यानंतर इथं ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, ॲड ओव्हरले करायचं आहे. मी तुम्हाला अशा प्रकारचा एक व्हिडिओ दिलेला आहे, तो इथून इम्पोर्ट करायचा आहे. इम्पोर्ट केल्यानंतर काय करायचं आहे तर इथं तुम्हाला दिसत आहे नंबर दिसत आहे. तर ह्याला जरा पुढं घ्यायचं आहे, व्हिडिओच्या बरोबरला लेंथपर्यंत घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं इथं तुम्हाला जरा पुढं जायचं आहे. इथं 2 आकडा कुठे येते बघायचं आहे. 2 आकडा इथं येतो तर इथं स्प्लिट करायचं आहे. तर अशा प्रकारे पुढं पण बघायचं कुठं 2 येते. तर अशा प्रकारे समजा इथे 2 येते ते स्प्लिट करायचं. जिथं तिथं नंबर पुढं जाते तिथं स्प्लिट करत जायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला एक अशा प्रकारे ओव्हरलेचं ऑप्शन दिसेल, ॲड ओव्हरले करायचं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला अशा प्रकारे एक इमोजी दिलेला आहे. ते इमोजी इथून हे करून शेवटपर्यंत ठेवायचं आणि हा वेळ इथं पुढं जायचं आहे. हे सगळे बीट्स तुम्ही इथं स्प्लिट केल्याच्या नंतर इथं पुढं गेल्याच्या नंतर तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन दिसेल. एक मिनटं मी तुला दाखव केल्याच्या नंतर काय करायचं आहे तर हा जो ओव्हरलेचा व्हिडिओ आहे हा इथून डिलीट करून अशा प्रकारे मी पुढं तुम्हाला सांगितलेलं मी इफेक्ट्स कसे द्यायचे आहेत ते. मी आता हे प्रोजेक्ट ओपन करतो आहे. आपला इफेक्ट्स दिलेले आहेत ते मी. तर सुरुवातीला तर तुम्ही अशा प्रकारचा हा जो आपल्या इमोजी आहेत ना ते ॲड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला मी ट्रान्झिशन पहिलं स्टार्टला तर दाखवतो. तर इथं ट्रान्झिशनवर क्लिक करतो मी आणि त्याच्यानंतर ट्रेंडिंगमध्ये गेल्याच्या नंतरच ते 2 नंबरला तुम्हाला फिल्म दिसेल तुम्हाला. तर ते त्याच्यावरती क्लिक करून अप्लाय टू ऑल करायचं आहे इथं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढं काय करायचं आहे तर ट्रान्झिशनवर दाखवतो मी तुम्हाला सुरुवातीला. तर पहिल्यापासूनच आपले फोटोला ट्रान्झिशन आहेत. तरी मी दाखवतो तुम्हाला कुठं आहे ट्रान्झिशन पहिलं. तर माझा नेटवर्क इश्यूमुळे आपल्या इफेक्ट्स जरा डाउनलोड होत नाही. तर इथं इनमध्ये गेल्याच्यानंतर खाली गेल्याच्यानंतर क्लिक ओपन हा जो ट्रान्झिशन आहे याला द्यायचं आहे. पुढच्या फोटोला जायचं आहे. तर पुढच्या फोटोवरती ॲनिमेशनमध्ये गेल्याच्या नंतर तर इथं पुढच्या फोटोला भौतिक नाही आहे. त्याच्या पुढच्या फोटोला वरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथं फ्लिप बुक असं नावाचं ॲनिमेशन दिसेल. इथं खाली गेल्याच्या नंतर तुम्हाला दिसेल. हे सगळे जे इफेक्ट आहे ते नवीन आहेत. ते तुम्हाला पाहिजे असते टेलिग्रामवर लिंक आहे, कॅपकटची लिंक आहे, ते त्याच्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता इथं. तर ॲनिमेशनमध्ये गेल्याच्या नंतर पुढच्या फोटोला पहिला जो ॲनिमेशन आहे ते देऊन टाकायचा. परत पुढच्या फोटोला इथं ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. इथं स्पोर्ट हे ॲनिमेशन याला देऊन टाकायचं. परत पुढच्या फोटोला ॲनिमेशनमध्ये इनमध्ये गेल्याच्या नंतर इथं खाली ते ॲनिमेशन याला जायचं. परत पुढच्या फोटोला ॲनिमेशनमध्ये जायचं. इनमध्ये गेल्याच्या नंतर इथं काय नाही आहे. परत पुढच्या फोटोला ॲनिमेशनमध्ये गेल्याच्या नंतर इथं ओपन हे ॲनिमेशन इथं तुम्हाला खाली भेटून जाईल. नंतर पुढच्या फोटोला काय करायचं आहे ॲनिमेशनमध्ये जायचं आणि पहिलं जे ॲनिमेशन आहे इथं देऊन टाकायचं. परत पुढच्या फोटोला गेल्यानंतर 2 नंबरच्या ॲनिमेशनला देऊन टाकायचं. परत पुढच्या फोटोला कॉम्बोमध्ये जाऊन दुसरं ॲनिमेशन देऊन टाकायचं. परत पुढच्या फोटोला इथं क्विक ओपन नावाचं ॲनिमेशनला देऊन टाकायचं. अशा प्रकारे आपले जे ॲनिमेशन आहेत ते इथं झालेले आहेत.
तर आपण इफेक्ट्स बघूया. तर इफेक्ट्स जे आहेत ते सगळे नवीन आहेत, तर तुम्हाला कॅपकट प्रोच घ्यावं लागेल तर तुम्हाला ते इफेक्ट्स दिसतील. तर काय करतो मी तर इथं पहिल्या इफेक्ट्सवरती क्लिक करतो. त्यानंतर पहिला जो इफेक्ट आहे तो इथं तुम्हाला ओपनिंग क्लोजिंगमध्ये हॅलो ब्लर हा इफेक्ट्स आहे तो दिसून जाईल. तर त्याची लेंथ पहिल्या फोटोपुरतीच ठेवायची आहे. परत पुढं गेल्यानंतर इथं पुढं तुम्हाला 3D स्क्रीन्स हा नवीन इफेक्ट्स तुम्हाला बघायला मिळेल, तर तो तिथं द्यायचा आहे दुसऱ्या फोटोपाशी. परत किती सोडायचे आहेत फोटो, 1 2 3 4 5 फोटो सोडले. चार फोटो सोडल्यानंतर पुढच्या फोटोला हॉरिझॉन्टल रेल हा ॲनिमेशन म्हणून ते इफेक्ट्स त्याला द्यायचा आहे 4 फोटो सोडून. आणि अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तो इथे क्रिएट झालेला. चॅनल बनवा असं चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन आणि इंटरेस्टिंग